देर आए पर दुरुस्त आए अशी एक उर्दूमध्ये म्हण आहे. उशीर झाला तरी चालेल पण सही सलामत येणं महत्वाचं. पण कधी कधी काही गोष्टींसाठी मुद्दाम उशीर केला जातो. त्याचं कारण असतं सही सलामत घटना घडूच नयेत. याला राजकीय वर्तुळामध्ये थंड करून खाणं असंही म्हणतात. सध्या राज्यातल्या बहुतांश शहरांमध्ये अशी स्थिती आहे. अगदी बरोबर ओळखलत. माझा रोख आहे अर्थातच महापालिकांकडे आणि सत्ता स्थापनेसाठी बऱ्याच महापालिकांमध्ये सुरू असलेल्या गोंधळाकडे. झिरो आवरच्या पहिल्या भागामध्ये त्यातल्याच काही महत्त्वाच्या घडामोडींचा आज आपण आढावा घेणार आहोत आणि चर्चाही करणार आहोत. त्यासाठी आजच्या भागामध्ये मी पूर्वी भावे तुमचं स्वागत करते. गेल्या काही दिवसांपासून सगळ्यात जास्त घडामोडी घडतायत चंद्रपुरात. म्हणजे इथे दोन मोठे पक्ष भाजप आणि काँग्रेस आहेत, पण दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांची तोंड विरुद्ध दिशांना आहेत. त्यामुळे महापौर नेमका कुणाचा होणार? भाजपचा, काँग्रेसचा की तिसऱ्याच एखाद्या पक्षाचा? असे अनेक प्रश्न आहेत आणि म्हणूनच घडामोडी इंटरेस्टिंग घडतायत. अकोल्यामध्ये भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. मात्र इतर सर्व पक्षांनी चंग बांधला होता की भाजपला सत्तेबाहेर ठेवायचं. त्यासाठी इतर पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न गेले काही दिवस चालले. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर त्यासाठी प्रयत्नशीलही होते, पण त्यांचे सगळेच प्रयत्न आज फसले. त्यामुळे अकोल्याची गणितं आता पुन्हा नव्याने जुळतायत. तर महायुतीला मुंबईत बहुमत आहे, पण चर्चेचं घोडं इथेही पुढे सरकलेलं नाहीये. शिवसेना भाजपसोबत एकत्र गट न करता एकाच घरामध्ये आपली वेगळी चूल मांडते की काय अशी स्थिती आहे. आता एकतर ही बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी खेळली असेल किंवा अधिकाधिक पदपत्रात पाडून घेण्याचा प्रयत्न असो. पण या सगळ्या राजकारणामध्ये एक महत्त्वाची गोष्ट दुर्लक्षित राहतेय, ती म्हणजे महापौर पदाची प्रतिष्ठा. युरोप, अमेरिकेमध्ये एखाद्या महानगराचा महापौर होणं ही अभिमानाची बाब मानली जाते. त्या नेत्यासाठी तो एक खूप मोठा विजय असतो. तिथली महापौर निवडीची प्रक्रिया आणि आपल्या देशातील प्रक्रिया वेगळी आहे. आणि या फरकामुळे हे घडतंय का, यावरही आज झिरो आवरमध्ये आपण चर्चा करणार आहोत. आणि याला धरूनच आम्ही आज पहिला प्रश्न विचारलाय, तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा आमचा पहिला प्रश्न आहे, महापौर पदाची पत वाढवायची असेल तर त्याची निवड कोणत्या पद्धतीनं व्हावी असं वाटतं? थेट जनतेतून, जशी बाहेरच्या देशांमध्ये केली जाते, पाश्चात्य देशांमध्ये पक्षांकडनं, किंवा नगरसेवकांमार्फत जशी आपल्याकडे केली जाते? आता सुरुवात करूया महापालिकांच्या राजकारणाचा हॉटस्पॉट ठरलेल्या चंद्रपुरातनं. काँग्रेसचे 27 आणि भाजपचे 24 नगरसेवक. तरीही बहुमताचा 34चा आकडा गाठताना दोघांची होत असलेली दमछाक आणि याला कारण ठरणारी दोन्ही पक्षांमध्ये असलेली जबरदस्त गटबाजी. आता हेच बघा ना, काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटातल्या 13 नगरसेवकांनी शुक्रवारीच नागपूरच्या विभागीय आयुक्तालयामध्ये आपल्या नोंदणी केल्या. मात्र ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवारांसोबत असलेल्या 14 नगरसेवकांनी या नोंदणीवरती आक्षेप घेतला. त्यामुळे आता धानोरकर गटाच्या नगरसेवकांवरती ही नोंदणी रद्द होण्याची टांगती तलवार आहे. आणि आता भाजपमध्ये बघा, काल आमदार किशोर जोरगेवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. त्यानंतर वेगानं घडामोडी घडतील असं मानलं जात होतं. मात्र त्यांच्यात आणि ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवारांमध्ये दिलजमाई झालेली दिसत नाही. आणि काँग्रेसचा गट सोबत येणार की नाही याबद्दल भाजप नेत्यांमध्ये एकवाक्यता नाही आहे. आज सुधीर भाऊंनी काँग्रेसच्या एका गटासोबत चर्चा सुरू असल्याचं सांगितलं. त्यांचा हा दावा वडेट्टीवारांनी फेटाळला. हे एक वेळ ठीक आहे, पण भाजपचे ज्येष्ठ नेते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेही कोणाशी संपर्क नसल्याचं सांगतात. काँग्रेसचे नगरसेवक म्हणताय की आम्हाला भारतीय जनता पार्टीसोबत यायचं आहे, तर आम्ही टेक्निकली ज्या बाजू आहे ते तपासून पाहतो आहे की त्यांना असं भाजपमध्ये येता येतं का, पदावर जाता येतं का. तर त्या टेक्निकल बाजू आम्ही तपासतो आहे. साधारणतः 10च्या वरती आहे. कधीपर्यंत ती प्रोसेस केली जाईल जर का खरंच काँग्रेसच्या त्या नगरसेवकांना सोबत घ्यायचं असेल? निवडणूक घोषितच झाली नाही आहे. आता निवडणूक घोषित व्हायला अजून माझ्या अंदाजे काही दिवस लागतील, कारण आम्ही जी माहिती घेतो की त्या हिशोबाने 5 फरवरी 6 फरवरीपर्यंत तर नोटिफिकेशन निवडणुकीचं निघणार नाही असं दिसतं आहे. सुधीर भाऊचं स्वप्न पुढे आहे मला माहीत नाही. कदाचित सुधीर भाऊंचा बाण हा आता ते काय म्हणतो त्याला बिन तीर का कमान असं कदाचित होऊ शकतं. त्यामुळं ते त्या सुधीर भाऊच्या बाणामध्ये आता तीरच नाही आहे. त्यामुळे यावर फार काही विश्वास ठेवण्याची गरज नाही.
अजिबात नाही. एकही नगरसेवक कुठे जाण्याचा प्रश्न नाही. सगळे माझ्या ताब्यात आहेत. जवळपास माझ्याच ताब्यामध्ये 20 नगरसेवक आहेत. तर 10 आले कुठून तिथे. आम्ही कुणाला गटागटाशी चर्चा केली नाही. कोणी आमच्याशी गट चर्चा करत नाही. आमचा महापौर त्या ठिकाणी यावा अशी जनतेची इच्छा आहे. काँग्रेसमधला धानोरकरांचा गट भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगलेली आहे. त्यात अखेर आज चंद्रपुरातला किंग मेकर म्हणजेच ठाकरेंच्या शिवसेनेशी विजय वडेट्टीवारांनी ऑफिशियली चर्चाही सुरू केली आहे. मातोश्रीवरती जाऊन त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी ठाकरेंनी 2.5 वर्ष महापौरपद आणि स्थायी समिती अध्यक्षपद वाटून घेण्याचा प्रस्ताव समोर ठेवलाय. आता त्यावर काँग्रेसनंच निर्णय घ्यायचा आहे. पण हा निर्णय सोपा नाहीये, कारण अजूनही धानोरकर फॅक्टरवरती तोडगा निघालेला नाहीये. महापौरपद हे 2.5 वर्षासाठी जर होत असेल तर ती तशी तयारी केली पाहिजेत असं त्यांचा प्रस्ताव होता. आणि स्टँडिंग कमिटीसुद्धा 2.5 वर्षासाठी. आमची चर्चा सकारात्मक झाली. आत्ता मी प्रदेशाध्यक्षांबरोबर चर्चा करून त्यांच्या कानावर ही झालेली चर्चा सांगणार आहे. आणि मला नाही वाटत की कुठेही काही अडचण येईल. आत्ता विजयराव वडेट्टीवार आहेत. चर्चा झाली, काही निर्णय झालेले आहेत आणि काही अडचण नाही आहे. सगळं सुरळीत आहे. महापौर काँग्रेसचाच पाहू ना. चंद्रपूरमध्ये आपला महापौर करण्याचे भाजपचे जोरदार प्रयत्न सुरू आहेतच. 29 पैकी 25 शहरांमध्ये भाजप शिवसेना युतीचाच महापौर होईल असा दावा चंद्रशेखर बावनकुळेंनी आज पुन्हा एकदा केलाय. 29 महानगरपालिकेपैकी 25 महानगरपालिकेमध्ये भाजप शिवसेना महायुती या ठिकाणी विराजमान होईल. चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला बहुमत आहे. तिथे आम्ही सर्वात मोठा पक्ष आहे, मॅन्डेट आम्हाला आहे. तिथेही सर्व लोकांची इच्छा आहे की महापौर भाजपचा असावा. आता भाजप हे कसं घडवून आणणार याचं उत्तर आज मिळालं अकोल्यामध्ये. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर गेल्या काही दिवसांपासून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी बरेच ऍक्टिव्ह झाले होते. त्यांच्याकडे 5 नगरसेवकांचं बळ आहे. शिवाय काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांचा राष्ट्रवादी, MIM अशा सगळ्या पक्षांना एकत्र करायचं म्हणजे 38 जागा असलेल्या भाजपला धोबी पछाड देता येईल अशी बाळासाहेबांची रणनीती होती. मात्र अखेर भाजपने बहुमताचा आकडा गाठला, तो सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मदतीनं. आज अमरावतीच्या विभागीय आयुक्तांकडे शहर सुधार आघाडी नावानं गट स्थापन करण्यात आला. त्यात भाजपसह शरद पवारांच्या पक्षाचे 3, शिवसेना, राष्ट्रवादीचा प्रत्येकी 1 आणि अपक्ष अशा 44 जणांचा समावेश आहे. तिथून काल भाजपच्या शारदा खेडकर आणि कल्पना गोटफोडे यांनी अर्जही दाखल केले. ठाकरेंच्या शिवसेनेकडनं सुरेखा काळे यांनीही अर्ज भरलाय. तरी आता भाजपकडेच बहुमत असल्यामुळे त्यांचाच महापौर होईल हे जवळपास निश्चित झालंय. शहरांनी जो मॅन्डेट दिला आहे त्याप्रमाणे अकोलामध्ये सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे. आणि आम्ही पहिलेपासून सर्वांना घेऊन त्या अकोला शहराचा विकास करण्याच्या मानसिकतेत आम्ही काम करत असतो. सर्वांना सोबत घेऊन हे शहर पुढे न्यायचं आहे. स्वच्छ, सुंदर आणि प्रगतिशील अकोला असलं पाहिजे या दृष्टीने आज शहर विकास आघाडीच्या माध्यमातून आज भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खेडकरताई आणि उपमहापौर अमोल भोगे या दोघांचाही आम्ही फॉर्म भरला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत निश्चित आमचा विजय पक्का आहे. महापालिका निवडणुकांच्या शर्यतीमध्ये सर्वात चर्चेत असलेला विषय म्हणजे मुंबईच्या महापौर पदाचा. महायुतीच्या नेत्यांनी विरोधकांना मुंबईतही खान महापौर करायचा आहे असे आरोप पहिल्याच प्रचारसभेमध्ये सुरू केले होते. त्याच सुमारास झोरान ममदानी न्यूयॉर्कचे महापौर झाले. त्यामुळे हिंदू मुस्लिम मुद्द्याला या बातमीचीही तेव्हा किनार होती. पण यामागची कारणं पूर्णपणे राजकीय होती. कारण मुळात न्यूयॉर्क असो किंवा लंडन, तिथली महापौर पदाची निवडणूक, महापौरांचे अधिकार आणि आपल्याकडची पद्धत याच्यामध्ये मूलभूत फरक आहेत. एकतर या मोठ्या शहरांमध्ये महापौर थेट जनतेतून निवडले जातात. बहुतेक ठिकाणी तर पक्षाचं नावही मतपत्रिकेवरती नसतं, फक्त उमेदवाराचं नाव असतं. त्यामुळे पक्षनिरपेक्ष मतदान होतं. आपल्याकडे याच्याबरोबर उलट आधी नगरसेवक निवडले जातात आणि मग आरक्षणानुसार त्या नगरसेवकांमधनं एकाची निवड होते. आणि त्यामध्येही बहुमतात असलेला पक्ष तो मोहरा महापौर पदाचा कोण असेल हे ठरवतं. शिवाय युरोप अमेरिकेतल्या शहरांच्या महापौरांकडे एक्झिक्युटिव्ह पॉवर्स असतात, थेट निर्णय क्षमता असते. या उलट
आपल्याकडे स्थायी समिती अध्यक्ष, आयुक्त आणि महापौर यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी झालेली असते आणि त्यामुळेच मुंबईमध्ये महायुतीला बहुमत मिळालं आहे, पण महापौर कोण होणार याचं उत्तर देण्याची घाई पक्षांना दिसत नाहीये. शिवसेना भाजपसोबत गट स्थापन करणार की स्वतंत्र याबद्दल स्पष्टता नाहीये. खरं तर शिवसेनेचे नगरसेवक आज कोकण भवनामध्ये गट स्थापन करण्यासाठी जमल्याचं कळलं होतं. नंतर मात्र केवळ आनंद दिघेंच्या जयंतीनिमित्त सगळे जमल्याचं पक्षाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रेंनी सांगितलं. यावेळी त्यांनी संजय राऊतांवरती टीका करण्याची संधीही साधली. आज आम्ही आत्ताच धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना सर्व नगरसेवकांनी आम्ही आता अभिवादन केलेलं आहे आणि कोकण भवनला गटाचं रजिस्ट्रेशन करायला आम्ही उद्या जाणार आहोत. आम्ही महायुतीमधून लढलेलो आहोत आणि महायुती म्हणूनच आम्ही महापौर बसवणार आहोत. त्याच्यामुळे कोणी कुणाच्या अंडर किंवा कोणी कुणाच्या वरचढ असं नाही आहेत. आम्ही तर सगळे एकत्र आहोत आणि एकत्रितरित्याच आम्ही काम करणार आहोत. मीडियाला हात जोडून विनंती करते की डोकं फिरलेल्या माणसाशी जास्त बोलू नका, कारण संजय राऊत यांच्या डोक्यावर खरोखर परिणाम झालेला आहे आणि ज्यांनी माननीय बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना हिंदू हृदय सम्राट म्हणायचं टाळलेलं आहे, त्यांनी आम्हाला हे शिकवू नये. राजकारणामध्ये आपल्या पक्षाचा फायदा प्रत्येकच पक्ष बघत असतो, त्यामुळे याच्यामध्ये खरं तर काही गैरही नाही आहे. अधिकाधिक पदांसाठी शिवसेना वेगळा गट स्थापन करण्याच्या विचारात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र स्थायी समिती, विषय समित्यांमध्ये अधिकाधिक पदं मिळवत याचं गणित करूनच एकत्र किंवा स्वतंत्र गट स्थापन केले जातील असं स्पष्ट केलंय. सध्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी यावरती बैठक सुरू आहे. शिवसेना नेते राहुल शेवाळे देखील काही वेळापूर्वीच तिथे पोहोचले. गटनोंदणी आणि समित्यांमधील जागांवरती वाटाघाटी होत असल्याची माहिती आहे. गट स्थापन करताना याच्यामध्ये पर्सेंटेज पॉईंटचा विचार करावा लागतो. त्यामुळे कधी एकत्रित करून फायदा होतो, कधी वेगवेगळे करून रजिस्टर करून फायदा होतो, कधी एखादा गट एकासोबत जोडून फायदा होतो. शेवटी सगळं गणित जे आहे, महापौर जर सोडले, महापौर आणि उपमहापौर, तर सगळे पदं ही तुमच्या एकूण संख्येच्या किती टक्के तुमची पर्सेंटाईल तयार होतं याच्यावर तुम्हाला पुढची पदं मिळतात. की दोन्ही गट एकत्रित रजिस्टर करून फायदा आहे की वेगवेगळे करून फायदा आहे किंवा एखादा छोटा गट त्यांच्यासोबत किंवा आमच्यासोबत जोडून फायदा आहे, अशा पद्धतीनं त्याचा निर्णय करूनच मग या संदर्भातलं रजिस्ट्रेशन होईल. आणि या सगळ्या राजकारणावरती आपण चर्चा करणार आहोत, पण त्याआधी बघूयात आजच्या पहिल्या प्रश्नावरती झिरो आवरच्या प्रेक्षकांनी प्रतिक्रिया काय दिली आहे. काही निवडक प्रतिक्रिया मीडिया सेंटरला पाहूयात. एक्सवरून प्रतिक्रिया आहे अमित जाधव यांची. नियमात नसतानाही 2014 पासून प्रधानमंत्री जनतेतून निवडल्याचं भासवलं जातंय. पुढची प्रतिक्रिया एक्सवरून आहे गोविंद परब यांची. महापौराची निवड पक्षाकडून झाल्यास महापौर हे जनता आणि पक्ष यांच्यातील एक भक्कम दुवा ठरतील. मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती हे सगळेच लोकांमधून निवडून द्यावेत. अक्षय गोरे यांचं म्हणणं आहे कुठल्या पद्धतीची निवडणूक असावी याबद्दल. युट्यूबवरनं निखिल भंडारी म्हणतात महापौर पद जनतेतून निवडल्यास घोडेबाजार थांबेल. फेसबुकवरनं भगवान गिरणारे म्हणतायत जनतेतून असावा, त्यामुळे फोडाफोडी बंद होईल, खरी लोकशाही जपली जाईल. फेसबुकवरनं विठ्ठल माडे म्हणतायत महापौराला अधिकार कमी आहेत, खूप अधिकार द्यायला हवेत. इंस्टाग्रामवरनं विठ्ठल माडे म्हणतायत थेट जनतेतूनच निवडून द्या महापौर, म्हणजे समजेल किसमे कितना है दम. तर एकंदरीतच या प्रतिक्रियांचा कल थेट महापौर जनतेनेच निवडून द्यावा याकडे आहे आणि त्याचबरोबर महापौरांना आणखीन अधिकार दिले पाहिजेत असंही जनतेला वाटतंय. आता आपण गेस्ट सेंटरला आलोय आणि इथे आपल्यासोबत आज चर्चा करण्यासाठी आहेत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन आणि त्याचबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार. आपल्या दोघांचंही स्वागत. नवनाथजी, खूप खूप अभिनंदन नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल. पण पहिला प्रश्न मात्र आहे हनुमंत पवार यांना. हनुमंतजी, एकंदरीत परिस्थिती अशी आली आहे का की कुठेतरी चंद्रपूरच्या महापौर पदाचा दोर हातातनं सुटत गेलाय? अगदीच नाही.
चंद्रपूरमध्ये काँग्रेस पक्षाचा महापौर होणार. काँग्रेसला सर्वाधिक जागा तिथे आहेत. आणि जे दोन आमच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये माध्यमांमध्ये रंगवलेलं जे काही मतभेद होते तर ते पूर्णतः मिटलेले आहेत. काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन तिथली सगळी सूत्र स्वतःच्या हातात घेतलेली आहेत. खासदार आमच्या तिथल्या धानोरकर ताई असतील किंवा ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार साहेब असतील, दोघं एका दिलानं आणि महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचाच महापौर बसेल. कारण जनतेचा कौल चंद्रपूरकरांचा काँग्रेसला आलेला आहे. भारतीय जनता पक्षामध्ये चंद्रपूरमध्ये असलेलं जे काही विसंवाद होता, तिकीट विक्रीचे आरोप होते, त्यांचा जिल्हाध्यक्ष निवडणुकीमध्ये त्यांना पक्षातून काढून त्याची हकालपट्टी करावी लागली होती आणि तिथल्या नागरी प्रश्नावर चंद्रपूरकरांनी काँग्रेसला बहुमत दिलेलं आहे. सर्वाधिक जागा काँग्रेसच्या आहेत. महाविकास आघाडीमधले आमचे सहकारी पक्ष असलेले आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पक्षाचा जो गट आहे त्या गटाशी संबंधित बोलणी करण्यासाठी आज वडेट्टीवार साहेब उद्धवजींना भेटलेले आहेत. प्रदेश अध्यक्षांच्या हातात सगळी सूत्र आहेत. धानोरकर ताई आमच्या लोकप्रिय खासदार आहेत. वडेट्टीवार साहेब जबाबदार नेते आहेत. काँग्रेसचा महापौर चंद्रपूरमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. बाकीच्या वावड्यांना काही अर्थ नाही. बरं, पण त्याचबरोबर असं पण म्हटलं जात आहे की तुमचा एक गट भाजपसोबत जाण्याची शक्यता आहे. नाही, भारतीय जनता पक्षाचीच काही लोक धानोरकर ताईंच्या वडेट्टीवार साहेबांच्या संपर्कात आहेत. भारतीय जनता पक्षामध्ये चंद्रपूरमध्ये असलेले वितुष्ट चंद्रपूरकरांना माध्यमांच्या प्रतिनिधीपेक्षा जास्त माहित आहे. जोरगेवार साहेब असतील किंवा ज्येष्ठ नेते मुनगंटीवार साहेब असतील यांच्यामधले मतभेद सगळ्याला जगजाहीर आहेत. त्यांचीच आम्हाला मदत होईल असं आमचं निरीक्षण आहे. पण हनुमानजी, मतभेद तुमच्याकडे पण आहेत, म्हणजे त्या मतभेदांव्यतिरिक्त महापौर तुमचाच बसणार आणि सगळं गणित जुळून येणार असं तुम्ही म्हणताय. सर्वाधिक जागा काँग्रेसच्या आलेल्या आहेत. आमचे मतभेद पेल्यातील वादळ होतं ते शमलेलं आहे. आम्ही एका दिलानं लढलो. दोन्ही ज्येष्ठ नेत्यांनी जागा वाढवून निवडून आणल्या आणि भारतीय जनता पक्षाची तिथे आधी सत्ता होती ती घालवून आमची सत्ता आली तर त्या मतभेदाला काही माध्यमात रंगवलं जातं तितकंसं महत्व. ठीक आहे, आता नवनाथजींकडे जाऊया. नवनाथजी, तुमचं काय म्हणणं आहे? चंद्रपुरामध्ये तुमचा महापौर बसणार का आणि काँग्रेसचे काही नेते तुमच्याकडे येणार याबद्दल इतके मतभेद काय आहेत? कारण एकीकडे मुनगंटीवार म्हणतायत की हो तसं होणार आहे, पण बावनकुळे म्हणतायत असं होण्याची काही शक्यता नाहीये. खर तर सगळ्याच शक्यता माध्यमांसमोर सांगता येत नाहीत. आगे आगे देखो होता है क्या. चंद्रपूर असेल आणि बाकी अन्य ठिकाणी असेल, योग्य वेळी योग्य निर्णय घेतले जातील. सध्या ज्या पद्धतीनं काँग्रेसमध्ये भांडण सुरू आहे, प्रतिभाताई धानोरकर, विजय वडेट्टीवार, हर्षवर्धनजी सपकाळ यांच्यामध्ये जो कलगीतूर आहे तो बघायला चंद्रपूरकर देखील एंटरटेन करताय, महाराष्ट्र देखील एंटरटेन करतायत. बघा, महाराष्ट्रामध्ये 29 महापालिकेच्या निवडणुका झाल्या. फक्त एका ठिकाणी काँग्रेसला यश मिळालं तर तिथेही कशा पद्धतीनं अंतर्गत गटबाजी, बंडाळी, एकमेकांबद्दल आरोप प्रत्यारोप, काय अवस्था झाली आहे. म्हणजे ज्या काँग्रेसची अवस्था फक्त एका महापालिकेमध्ये सत्ता आल्यानंतर अशी झाली. त्यामुळे जनता उघड्या डोळ्यांनी बघते की काँग्रेसला निवडून दिल्यानंतर देखील काही भरोसा नसतो. त्यांचे लोक एकत्रित राहतीलच याची काही खात्री नसते. त्यामुळे चंद्रपुरात देखील येणाऱ्या काळामध्ये काय होईल आपण निश्चितपणे बघूया. परंतु मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो की आपण जवळपास 25 ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला भरघोस मतांनी निवडून दिले. ठीक आहे, तुमचा आत्मविश्वास प्रबळ आहे याबद्दल. हनुमानजी काय म्हणताय, बोला. नवनाथजी नगरसेवक झाले, माझे मित्र आहेत नवनाथजी, त्यांचं मनापासून अभिनंदन. पण भाजपाचा प्रवक्ता म्हणून बोलताना त्यांनी एक चुकीची माहिती दिली, दुरुस्त करतो. लातूरमध्ये सर्वाधिक जागा काँग्रेसच्या आहेत, कोल्हापूरमध्ये सर्वाधिक जागा काँग्रेसच्या आहेत, काँग्रेसनं भिवंडीमध्ये सर्वाधिक जास्त जागा जिंकलेल्या आहेत. त्यामुळे एका ठिकाणी आहे म्हणून तुमच्यासारख्या जबाबदार व्यक्तीने दिशाभूल करणं चुकीचं आहे. चंद्रपूरमध्ये तुमचे जोरगेवार साहेब विद्यमान आमदार आणि मुनगंटीवार साहेब यांच्या भांडणामुळे काँग्रेसला लोकांनी निवडून दिलेलं आहे. तुमची भांडणं थांबली नाहीत. 17 फॉर्म विकले असा जिल्हाध्यक्षावर तुमचा आरोप होता, त्यांची हकालपट्टी तुम्हाला करावी लागली. चंद्रपूरमध्ये काँग्रेसला भाजपाच्या लोकांनीही मतदान केलंय. तुम्ही भांडणं मिटवा, तुम्ही आपापसातली सुंदी मिटवा. काँग्रेस सक्षम पर्याय म्हणून चंद्रपूरमध्ये उभी राहिलेली सगळ्यांनी बघितली. बरं, नक्कीच. पण अर्थात आता महापौर कोण होणार याची आम्हाला उत्सुकता आहे. आता तुमचे दावे दोघांचेही प्रबल आहेत, बघूया प्रत्यक्षात काय होत आहे. नवनाथजी, मुंबईमध्ये काय चाललंय? इतका वेळ का लागतोय? आज असं कळलं होतं की गट स्थापन करण्यासाठी शिंदेचे नगरसेवक पोहोचलेले होते, परंतु नंतर वेगळं कारण कळलं. नक्की काय घडतंय? नाही, पूर्वीची मुंबई महापालिकेमध्ये गट स्थापन करण्याची प्रक्रिया येत्या 2 दिवसामध्ये पूर्ण होईल. याच्यामध्ये टेक्निकल गोष्टी असतात की एकत्रित गट स्थापन केल्यानंतर फायदा होईल का, वेगवेगळे गट स्थापन केल्यानंतर फायदा होईल, त्याचा संपूर्ण विचार होईल. आज रात्री माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींसोबत मुंबई भाजपच्या कोर कमिटीची बैठक आहे. भारतीय जनता पार्टीचा निर्णय कोणी एक घेत नाही. काँग्रेसमध्ये कसं असतं, राहुल गांधींचा आदेश आला
तो फायनल. त्याच्यानंतर इतर कोणी बोलायचं नाही. बरं, कोणालाही पण बोलण्याचा नवनाथजी अधिकार नवनाथजी नसतो. फायदा गुरुजी, होईल म्हणजे फक्त एकच मिनिटं घेतो. बरं, बोला. भारतीय जनता पार्टीचा निर्णय सगळ्यांना विचारात घेऊन, महायुतीचा निर्णय सगळ्यांना विचारात घेऊन घेतला जातो. त्यामुळे थोडासा वेळ लागतो, कारण आम्ही लोकशाही पद्धतीनं जातो. आमची कोर कमिटीची बैठक होते, त्याच्या आधी नगरसेवकांची बैठक होते. अशी सगळी प्रक्रिया पार करून बरं. योग्य तो निर्णय घेतला जाईल. आता 8-10 दिवस झाले निकाल लागून. आम्ही योग्य वेळी निर्णय घेऊ आणि महायुतीचाच महापौर मुंबई महापालिकेमध्ये बसेल, याच्यात अजिबात शंका नाही. बरं, पण कोणाला फायदा होतील अशा पद्धतीचे निर्णय घेतले जात आहेत, शिवसेनेला का भाजपला, असं मला तुम्हाला विचारायचं होतं. नाही, महायुतीला फायदा होईल असे निर्णय होतात. त्याच्यामध्ये महायुतीला जास्तीत जास्त कमिट्या आपल्या ताब्यामध्ये याव्यात, लोकांची सेवा करण्यासाठी जास्तीत जास्त समित्यांचा उपयोग आपल्याला व्हावा, यासाठीचा निर्णय. पण मग महायुतीने एकत्र लढवल्यानंतर महायुतीला स्पष्ट बहुमत मिळून सुद्धा इतकी ओढाताण का चालली आहे? नाही, अजिबात ओढाताण नाहीये. तुम्हाला वाटतं की ओढाताण आहे. देवेंद्रजी दावोस मध्ये होते, दावोस मधनं 2 दिवसापूर्वीच देवेंद्रजी आले. आज त्याबद्दलची आमची बैठक देखील होते. त्यामुळे ओढाताण कुठे आहे? अजिबात ओढाताण नाहीये. महायुतीला स्पष्ट बहुमत आलंय. त्यामुळे आम्हाला कुठेही घाई नाहीये की आम्हाला लगेच आजच सत्ता स्थापन केली पाहिजे, उद्या काहीतरी वेगळं होईल. असं असतं तर लोक घाई गडबड करतात. आम्हाला अजिबात घाई नाही. जनतेने आम्हाला निवडून दिले, 5 वर्षासाठी निवडून दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही येत्या 2 दिवसामध्ये त्याबद्दलचा योग्य निर्णय घेऊ. आणि एक लक्षात ठेवा, मुंबईचा महापौर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचाच होणार, याच्यामध्ये अजिबात शंका नाही. आम्ही आधीपासून तेच सांगित होतो आणि तीच भूमिका आमची आताही आहे. बरं, ठीक आहे. हनुमानजी, अकोल्याचा जो प्रयत्न सुरू होता भाजपच्या विरोधामध्ये सर्व पक्षांनी येण्याचा एकत्र, तो का फसला? नाही, फसलेला नाहीये तो. वाटाघाटी सुरू आहेत. वंचित आघाडी असेल, आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब मुंबईमध्ये आमच्या सोबत होते, लातूरमध्ये सोबत होते आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये लढताना ते आमच्या सोबत आहेत. पण पवारांची राष्ट्रवादी तिथे गेलेली आहे, गट स्थापन केलेला आहे आता, असं असताना सुद्धा तुम्ही फसला नाही असं का म्हणताय? नाही ना, अगदीच नाही. ज्या दिवशी बघा, गट स्थापन करणं ही कायदेशीररित्या वेगळी प्रक्रिया आहे. सगळ्या पक्षांना ते गट स्थापन करावे लागतात. जाऊन आयुक्तालयामध्ये आमचा एक गट स्वतंत्र सांगावं लागतं. आता कोणी कोणासोबत गट स्थापन करायचा नाही हा विषय वेगळा आहे. पण ज्यावेळेस प्रत्यक्ष महापौर पदासाठीचा निर्णय होईल त्यावेळेस मला खात्री आहे की अकोल्यामध्ये भारतीय जनता पक्षाला बाजूला ठेवण्यासाठी जे मॅन्डेट लोकांनी दिलेलं आहे, सर्वाधिक मतदार भारतीय जनता पक्षाच्या विरोधी जी लोक लढली त्यांचं मॅन्डेट आहे तिथे, तर त्याचा सन्मान होईल आणि अकोल्यामध्ये नक्की तुम्हाला वेगळा निर्णय दिसेल. बरं, ठीक आहे. आता तरी या क्षणी प्रचंड संभ्रमाचं वातावरण आम्हाला बाहेरून दिसतंय, पण तुम्ही असा दावा करताय दोन्ही बाजूने की खूप स्पष्टता आहे. त्यामुळे आता नक्की स्पष्ट काय यातून निकाल लागतोय, अखेर महापौर कोणाचा बनतोय हे बघणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद, आपण चर्चा केली त्याबद्दल. पहिल्या प्रश्नाला महाराष्ट्राचा कौल काय आलाय त्यात आपण पाहूयात. जाऊयात पोल सेंटरला. महापौरपदाची पत वाढवायची असेल तर त्याची निवड कुठल्या पद्धतीने व्हावी असं वाटतं. 33,000 मतं आज आलेली आहेत. थेट जनतेतून व्हावीत असं 87% लोकांना आता वाटतंय. पक्षाकडनं 6% लोक म्हणतायत आणि नगरसेवकांमार्फत 7%. म्हणजे सध्याची जी प्रक्रिया आहे ती बदलावी आणि थेट जनतेतून महापौर निवडावा असा लोकांचा इथे कल दिसतोय. आपल्या देशाच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती या महिला आहेत. उद्योग असो किंवा क्रीडा क्षेत्र, सगळीकडे स्त्री शक्ती आपला वेगळा ठसा उमटवते. देशाच्या सीमांचं रक्षण करताना महिला कर्तृत्व गाजवत आहेत. एकीकडे आपण पाहिलं तसं चित्र आहे, सगळ्या स्त्रिया अगदी आकाशाला गवसणी घालतायत, तर दुसरीकडे घरच्या सुनेनं चूल आणि मूल सांभाळावं, घराबाहेर पडू नये अशी अपेक्षा करणाऱ्या कुटुंबांची संख्याही कमी नाहीये. हुंड्यासाठी छळ होणं, प्रसंगी हुंडाबळी किंवा आत्महत्या अशा घटना सातत्याने समोर येत असतात. छळ होत असेल तरी सासर सोडणं गैर अशी पुरुषप्रधान मानसिकता असणाऱ्यांची संख्याही आजही तितकीच आहे. धक्कादायक म्हणजे अनेकदा विवाहित तरुणींच्या माहेरची मंडळी सुद्धा याच विचारांची असतात. अगं बाई, तुझं लग्न झालंय, ते टिकवणं तुझी जबाबदारी आहे असं तिला नेहमीच सांगितलं जातं, पण त्याला क्वचितच सांगितलं जातं. पुण्यामध्ये आज घडलेल्या घटनेनं पुन्हा एकदा या मुद्द्यांवरती चर्चा करायची वेळ आली आहे. नेमकं काय घडलं ते सांगते, पण त्याआधी पाहूयात आज 0 आवरमध्ये आम्ही याच संदर्भामध्ये दुसरा प्रश्न विचारलाय, तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा आमचा दुसरा प्रश्न आहे, छळ होत असतानाही विवाहित महिलेनं सासरीच राहिलं पाहिजे, ही समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. भरभरून व्यक्त व्हा, कारण या संदर्भामध्ये जास्तीत जास्त भाष्य होणं गरजेचं आहे.
तुम्ही विचार करत असाल की आज मी आत्ता मगाशी इतके प्रश्न काय या संदर्भातले विचारत होते, प्रश्नांची सरबत्ती का लावली आहे. तर पुण्यातच पुन्हा एकदा आणखीन एक वैष्णवी हगवण्यासारखीच घटना घडली आहे. पुण्यातल्या सोरतापवाडीमध्ये सासरच्या छळाला कंटाळून उच्च शिक्षित दीप्ती मगर चौधरी या विवाहितेनं आपल्या 3 वर्षाच्या चिमुकली समोर स्वतःला गळफास लावून आपलं आयुष्य संपवलं. विशेष म्हणजे दीप्तीचं सासर उच्चभ्रू आहे. सासरे शिक्षक आहेत, तर सासू गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यातच सोरतापवाडीच्या सरपंच झाल्या होत्या. या प्रकरणी उरळी कांचन पोलिसांनी पती रोहन चौधरी, सासू सुनीता चौधरी, सासरे कारभारी चौधरी आणि दीर रोहित चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. खरं तर 2019 साली मोठ्या थाटामाटानं मगर कुटुंबियांनी दीप्तीचं लग्न रोहित चौधरीशी करून दिलं होतं. मुलगी सुखी राहावी म्हणून तिला बक्कळ स्त्रीधन म्हणून 50 तोळं सोनं सुद्धा दिलं होतं. इतकं करून सुद्धा लग्नाच्या महिन्याभरातच दीप्तीच्या सासरच्यांनी दीप्तीचा छळ करायला सुरुवात केली. तिच्या रूपावरनं, तिच्या कामावरनं आणि माहेरून पैसे आणण्यावरनं, तिला पहिली मुलगी झाली म्हणूनही तिचा छळ गेले कित्येक वर्ष सुरू होता. आणि आताही ती गरोदर असताना तिची गर्भलिंग चाचणी करून तिचा गर्भपात करण्यात आला. हे सगळं सांगताना दीप्तीच्या आई-वडिलांचा अश्रूंचा बांध फुटला होता. किती पैसे दिले होते, म्हणजे सोनं नाणं प्रॉपर्टी आणि सगळं मिळून किती काय काय दिलं? लग्न आम्ही एकदम थाटामाटात केलं. 50 तोळे सोनं देऊन लग्न केलं होतं. लग्न थाटामाटात केलं होतं. त्याच्यानंतर व्यवसायाच्या निमित्ताने त्याचा व्यवसाय मोठा होत गेला. त्याच्यामुळे पैसे 50 लाख रुपये द्या, 25 लाख रुपये द्या, ते पैसे घ्यायचे देवाणघेवाण चालू राहायचे. माझा मुलगा मी द्यायचो. अपेक्षेने तो परत देत होता. पुढच्या वेळेस आपल्याला याच्यापेक्षा जास्त घेता येतील मागून, म्हणून तो परत द्यायचा. जास्तच तिला त्रास झाला. 10 ऑपरेशन नंतर ती पूर्ण खचली. 50 तोळे सोनं लग्न करून दिलं. 50 तोळे सोने देऊन पहिली तिला मुलगी आता 3 वर्षाची होईल. 3 वर्षाची होईल. तर त्यांना मुलगा हवा होता, पण त्यांनी तिला प्रेशर करून 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 तिला ॲबॉर्ट करायला लावलं. ॲबॉर्ट झालं, ते पण सिजर करून ॲबॉर्शन झालं. असं नॉर्मल नाही झालं. म्हटलं मम्मी मला नाही सहन होत ग, तेच सारखं त्याच गोष्टी मला नाही सहन होते. तर मी तिला समजून सांगितलं. 7:30ला फोन ठेवला मी आणि 1 तासात तर लगेच फोन आला तिचं. असं झालं पडू. सांगितलं की तुम्हाला हे सगळ्यात मला त्रास होतोय सासरी, इतका घराचा त्रास दिला जातोय. सांगायचे दरवेळेस मला थोडं मम्मी असं म्हणतात, आमच्या मम्मी असं म्हणतात, रोहन असं म्हणतो. रोहन म्हणतो सांग तुझ्या पप्पाला मला मदत करा आहे की तुमच्याकडं. किंवा रोहन दिसण्यावरून बोलणं, तू मला शोभतच नाहीये, तू नीटच नाही राहत घरात. प्रत्येक गोष्टीला तुला टोमणे मारायचे. आणि सासू काय बोलली की नवरा ती आईची बाजू घेणार. 50% ज्याच्या नावावर आहे त्याचा हिस्सा असतो, तू मागून घे तुझा हिस्सा म्हणजे आपल्याला होईल. पर त्या दिवशी सांगितलं, जायच्या दिवशी परत म्हणते माझ्या पप्पाला दादाला सांगू नको मम्मी, त्यांना काय वाटेल मी असं मागते म्हणून. या घटनेनंतर महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरलाय आणि संतप्तही झालाय. आता हेच बघा ना, मगर कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी घरी गेलेल्या राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांवरच तिथं जमलेल्या महिला प्रचंड भडकल्या आणि वैष्णवी हगवणेनंतर महिलांच्या सुरक्षिततेसाठी काय बदल केला असा थेट सवालच चाकणकरांना केला. तर एवढे दिवस हा सर्व प्रकार माहीत असून तुम्ही तक्रार का केली नाही असा प्रतिसवाल चाकणकरांनी केला. ज्या रुग्णालयामध्ये दीप्तीची गर्भलिंग चाचणी आणि गर्भपात केला गेला त्या रुग्णालयाचा शोध घेऊन त्या कारवाई त्याच्यावर केली जाईल असं आश्वासनही रुपाली चाकणकरांनी यावेळी दिलंय. चाकणकरांनी कारवाईचं आश्वासन दिलंय हे खरंय, पण त्यांनी उपस्थित केलेला प्रश्न म्हणजे इतके वर्ष दीप्तीचा सासरी छळ होतोय हे माहिती असून सुद्धा तिच्या आई वडिलांनी तक्रार का नाही दाखल केली. हा प्रश्न खरंच दुर्लक्षित करण्यासारखा नाहीये. दुसरी ही आमची मुलगी का म्हणून वैष्णवी हगवणे प्रकरणासारखी याच्यात ओढली गेली. दुसरी गोष्ट, तुमच्याही पदावर ताशेरे ओढले गेले. तुम्ही काय कायद्यात बदल केला की आज आमची मगर फॅमिलीतली मुलगी ह्या प्रकरणाला बळी गेली नाही. तुम्ही काय कायदे केले नाही. तेव्हाही तुमच्या पदावर आलं होतं, वाईट आम्हालाही वाटलं होतं. प्रत्येक घराघरात वैष्णवीच्या प्रकरणाच्या वेळेस वाईट वाटलं होतं, पण त्याच्यावर तुम्ही कायद्यात काय बदल केला. मुलीच्या बाबांनी मान्य केलंय की तिने खूप वेळा आमच्याकडे तक्रार केली, पण आम्ही कधीही ती तक्रार
आम्हाला पोलिसांकडे सांगावी किंवा न्याय मागावा यासाठी आम्ही प्रयत्न केला नाही, तो आम्ही करायला पाहिजे होता. सासरी राहणारी कोणतीही लेक माहेरी येऊन जेव्हा तक्रार करत असेल किंवा माहेरी त्रास होतोय सांगत असेल तर माझी त्या आईबाबांना विनंती राहील, त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशन असेल, जी मी परत सांगते, याच्यामध्ये आपण जेव्हा तक्रार दाखल करता तेव्हा ती गोपनीय राहते, ते कोणालाही समजत नाही, पण किमान तक्रार दाखल करा. पुण्याच्या या घटनेकडे बघून लोक हळहळत असतानाच नाशिकमध्ये उच्च शिक्षित सुनेला जीवे मारण्याचा प्रयत्न सासरच्यांनी केला. महिमा राजदेव हिला काल सासरच्यांनी घरी बोलवून मारहाण केली आणि तिला विषारी औषध पाजलं. आयुष्यासाठी लढत असलेल्या महिमाला तिच्या नवऱ्यानं रुग्णालयामध्ये दाखल करून तिथनं पळ काढला. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये महिमा राजदेव आणि मॉन्टी राजदेव यांचा प्रेमविवाह झाला होता. प्रेमविवाह असल्यामुळे लग्नानंतर पासूनच महिमाचा सासरच्यांकडनं छळ होत होता, इतका की तिच्या बेडरूममध्येही तिच्या सासरच्यांनी कॅमेरा बसवल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे. मुलांना मी पाठवतो, तिला आपण पाहू तिचा बेत. तर मग त्यांनी काय केलं, 4 मुलं पाठवले आणि मग तिला त्या मुलांसमोर तिचा नवरा मारित होता आणि ते पाहत होते आणि मग मारलं आणि मग नंतर तिला ते पॉयझन दिलं आणि मग तिला तिथूनच पुन्हा मग सिव्हिलला त्यांनी ॲडमिट केलं आणि पळून गेला. माझी मागणी इतकीच आहे, तिला काही झालं तर मग बरं वाईट तर मग यांना सजा चांगलं व्हायलाच पाहिजे, हा न्याय भेटावा आम्हाला आणि सजा व्हायलाच पाहिजे त्यांना. या दोन्ही घडामोडी अत्यंत वेदनादायी आहेत, परंतु या घडामोडी आणि एकूणच विवाहित महिलांची सुरक्षा या संदर्भामध्ये आता आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेताई. नीलमताई, आपलं स्वागत आहे गेस्ट सेंटरमध्ये. आपण बघितलं तर आजच्या घटनांमध्ये एक सामाजिक प्रचंड भीतीदायक हळहळ माजवणाऱ्या अशा घटना घडलेल्या आहेत, पण त्याचबरोबर गर्भलिंग चाचणी करणं, डोमेस्टिक व्हायलन्स होणं, त्याच्यानंतर तिने आत्महत्या करणं, हुंडा मागणं, हे एका घटनेत घडलेलं आहे. दुसऱ्या ह्याच्यामध्ये प्रेमविवाह केल्यामुळे विष पाजून त्याच्यानंतर CCTV कॅमेरा किंवा तिच्यावरती पाळत ठेवण्याचा प्रयत्न करणं, या सगळ्या अत्यंत गंभीर अशा गुन्हेगारी स्वरूपाच्या गोष्टी आहेत. बायकांच्या बाबतीमध्ये आजही असे गुन्हे इतके सहज कसे घडतात? अजूनही कुठेतरी दुय्यम समजलं जातं का कायद्याच्या नजरेमध्ये? कायदे कडक का नाही आहेत? त्यांची अंमलबजावणी होत नाहीये का? काय केलं पाहिजे? एक तर मला आपल्याला सांगायचं आहे की या दोन्ही घटना अत्यंत क्लेशदायक आहेत, परंतु अनेक वर्षापासून जे काम करताना दिसतंय की कौटुंबिक छळ आपला होतोय. मग इथे PCPNDT ऍक्ट धाब्यावरती बसवून गर्भलिंग चाचणी आणि गर्भपाताची केलेली सक्ती असेल किंवा दर महिन्याला पैशाची अपेक्षा धरून त्याच्यावरून केलेला छळ असेल, या संदर्भामध्ये कायदे आहेत, परंतु मुलीला कायद्याची मदत मिळवून देणं आणि मुलीला वेळप्रसंगी एकटं राहायची वेळ येणं, हीच गोष्ट समाजाच्या पचनी पडलेली नाहीये. दुसरं म्हणजे 112 नंबर जो आहे तो मदतीसाठी उपलब्ध आहे. मी आज सकाळी संदीप गिल, पोलीस अधीक्षक पुणे जिल्हा, यांच्याशी बोलले आणि मी त्यांना म्हटलं की दर आठवड्यामध्ये एक जसा लोकशाही दिन असतो तसं दर सोमवारचा दिवस एक केला पाहिजे असा पोलीस स्टेशनमध्ये, की जिथे कौटुंबिक छळाच्या काही तक्रारी असतील तर ज्या मुलींना अगदी लगेच केस करायची नाहीये पण छळ होतोय, अशा प्रकारच्या कुटुंबांसाठी एक समुपदेशनाचा दिवस असला पाहिजे की जिथे अशा प्रकारनी कायदा धाब्यावर बसणाऱ्या पतीला समुपदेशन होईल. बऱ्याच ठिकाणी समुपदेशनाचा अर्थ असा झालाय की मुलीवरती दबाव म्हणून तिला नांदवणं म्हणजे समुपदेशन, तर हे योग्य नाहीये. दुसरं मी असं म्हणेन की एवढ्या आर्थिकदृष्ट्या चांगल्या परिस्थितीत असणाऱ्या कुटुंबांमध्ये ज्याला अशा घटना घडतात, तर यासाठी म्हणूनच शक्ती कायद्याच्या बद्दल आम्ही डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये मी एक तुलनात्मक निवेदन देवेंद्र फडणवीस यांना दिलेलं आहे की शक्ती कायद्यामधले जे मुद्दे BNS मध्ये म्हणजे भारतीय न्याय संहितेमध्ये स्वीकारले गेलेले आहेत, त्याच्या खेरीज काही मुद्दे असे आहेत की जे स्वीकारले गेलेले नाहीयेत. आता उदाहरणार्थ एक सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आलेलं आहे ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की तुम्ही ताबडतोब 498 किंवा कौटुंबिक छळामध्ये अटक करू शकत नाही, तुम्हाला आधी त्याला नोटीस द्यायला पाहिजे. आता माझ्यासमोर प्रश्न असा आहे की नोटीस दिल्यावर कुठला नवरा बायकोला घरात राहू देईल किंवा नोटीस दिल्यानंतर तो परत तिचा छळ करून कशावर मारून टाकणार नाही. त्यामुळे पोलिसांच्याकडे नोटीस देईपर्यंत जी महिला जाईल तिला सुद्धा ताबडतोब जर का दिलासा मिळणार नसेल तर महिलांचा कायद्यावरचा विश्वासच उडून जाईल का काय, अशी परिस्थिती होते. त्याचबरोबर गर्भपात करायला लावणं किंवा हुंडा मागणं या गोष्टी गुन्हा आहे हे सुशिक्षित म्हणवणाऱ्या कुटुंबांना, उच्च प्रतिष्ठित कुटुंबांनाही वाटत नाहीये. तर मी माननीय देवेंद्र फडणवीस आणि माननीय एकनाथजी शिंदे
आणि माननीय अजितदादा पवार या सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे की आपण शक्ती कायदा जरी केंद्राने भारतीय न्याय संहितेत अनेक मुद्दे आलेत म्हणून फेटाळला असला तरी आपण नवीन एक कायदा राज्यामध्ये करावा ज्यामध्ये कौटुंबिक छळ त्याचबरोबर डाटा सायबर क्राईम मधला जो आहे तो वेळेवरती न उपलब्ध करून देणं किंवा फोरेन्सिक अहवाल बदलण्याचा प्रयत्न करणं किंवा नाशिकच्या केसमध्ये जसं दिसतंय की मारहाण करून त्याच्यानंतर पुढे बरोबर आहे नीलमताई, तुम्ही जे सांगताय ते नक्की आश्वासक आहे, गरजेचं आहे. हा हा नक्कीच. सरकारकडे मी त्याचा पुढच्या अधिवेशनाच्या आधीच पाठपुरावा करणार आहे हा, की त्या कायद्याचं स्वरूप काय असेल आणि आपल्याला कशा प्रकारे न्याय देणं सोपं होईल. बरोबर. मला तिच्या आईचं एकच वाक्य सांगायचं आहे की मी तिला भेटायचा प्रयत्न केला तर त्यांनी आमच्या स्त्री आधार केंद्राच्या ज्या कार्यकर्त्या गेल्या होत्या अनिता शिंदे त्याच्यानंतर आश्लेषा खंडागळे राखी जाधव सगळ्या त्यांनी सांगितलं की आता आमची बोलण्याची मनस्थिती नाहीये. बरोबर. पण ताई आम्हाला न्याय मिळवून देणार असतील नीलमताई तर आम्ही नक्की त्यांना संपर्क करू. तर मी बरं नीलमताई, आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे म्हणून तुम्हाला मध्ये थांबवते मी. परंतु घटना घडली ना की नंतर लगेच याच्यावरती भाष्य केलं जातं आणि त्याच्यानंतर कायद्यामध्ये सुधारणा किंवा आणखीन नवीन कायदे आणण्याबद्दल चर्चा केली जाते. हे कसं थांबवता येईल, पाठपुरावा करत राहणं कसं गरजेचं आहे. आणि त्याच्यावर दुसरा असा मुद्दा आहे की नुसता कायदा करून उपयोग नाही, जनजागृती करणं आणि त्याचबरोबर लोकांपर्यंत हे कसं योग्य आहे ते पसरवणं पण गरजेचं आहे. त्यासाठी शासन आणि त्याचबरोबर सगळ्या जनतेला प्रतिनिधित्व करणारे जे लोकप्रतिनिधी आहेत ते काय पाऊल उचलणार आहेत? लोकप्रतिनिधी विधानमंडळाचे म्हणाल तर प्रत्येक अधिवेशनामध्ये हुंडाबळी किंवा अशा प्रश्नावरती सगळ्याच महिला आमदार आणि सगळेच बरेचसे पुरुष आमदार आवाज उठवत असतात. आपले देवेंद्र फडणवीस हेही स्वतः या मुद्द्यावर बोलत असतात. पण जनजागृतीसाठी मला स्वतःला असं वाटतं की ज्या तरुण मुली ऐकतायत तुमचा संपूर्ण कार्यक्रम त्यांना मी सांगू इच्छिते की लाडक्या सुनेचं रक्षण हेच आमचं धोरण अशा प्रकारची घोषणा शिवसेना महिला आघाडीने माननीय एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. आणि त्याची एक आम्ही हेल्पलाईन पण ठाण्यात सुरू केली आहे. ज्या ज्या ठिकाणी लाडकी बहीण फक्त बहीण लाडकी नाहीये तर सून पण लाडकी असली पाहिजे. त्यामुळे जे सुना ऐकतायत आणि ज्यांना त्रास होतोय किंवा त्रास होतोय त्यांनी अगदी समुपदेशन केंद्रांच्याकडे मदत घेतली पाहिजे किंवा आमचं स्त्री आधार केंद्र हे पुण्यातच आहे. जी समाजसेवी केंद्र आहेत त्यांच्याकडे मदत त्यांनी घेतली तर त्याच्यामध्ये दोघांशी बोलून तो छळ थांबवण्यासाठी प्रयत्न करता येऊ शकतो. परंतु दुर्दैवाने आपली मुलगी पण त्याचबरोबर नीलमताई कुठेतरी आपल्या मुलीला किती त्रास होतोय त्यानंतर काय पाऊल घ्यायचं ह्याच्याबद्दल सुद्धा पालकांनी तो अवेअरनेस असणं सुद्धा गरजेचं आहे असंही तुम्ही सुचवताय असं मला लक्षात येते. आपल्याकडे वेळ अतिशय कमी आहे परंतु वेळात वेळ काढून तुम्ही आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू. दुसऱ्या प्रश्नावरती आज महाराष्ट्राने कौल काय दिलाय आपण पाहूयात पोल सेंटरला. एकूण 12,000 मतं या प्रश्नावरती आलेली आहेत आणि छळ होत असतानाही विवाहित महिलेनं सासरीच राहिलं पाहिजे ही समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे का? होय. 80% लोक म्हणतायत होय आणि 20% लोक नाही असं म्हणतायत आजही. याबरोबर 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा भेटूया. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.